नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला जळगावचे ताजे हिरवेगार केळ्यांपासून चिप्स बनवून दाखवणार आहे। आज मी तुम्हाला दोन आकारांमध्ये चिप्स बनवून दाखवणार आहे। एक म्हणजे गोल आणि दुसरे म्हणजे लांबसर आकाराचे असणारे चिप्स। केळी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कशी सोलायची आणि चिप्सला मीठ कसं लावायचं ते देखील आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण चिप्स तयार करण्यासाठी सुरुवात करूया। चिप्स बनवण्यासाठी मस्त अशी मी ताजी केळी घेतली आहे, ती कशी सोलायची तुम्हाला दाखवते। एक केळं मी यामधनं कट करून घेते। यानंतर पुढचं टोक आणि मागचं टोक मी दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि केळाला अशा प्रकारे लांब लांब अशा चरा पाडायच्या आहे। यामुळे काय होतं, लवकर केळं सोलायला सोपं जातं आणि केळं लवकर सोललं जातं। केळाला चरा पाडून झाले आहे। केळं थोडंसं गोल फिरवायचं आणि मग सोलायला सुरुवात करायची। मस्त असं केळं सोललं जातं आहे। तुम्ही बघू शकता, थोडंही साल केळ्याला चिकटून राहत नाही। ही केळं मी जळगाववरनं अगदी ताजी शेतामधनं आणलेली आहे। मस्त असं केळं सोललं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, याला थोडंही साल राहिलेलं नाही। अशाच प्रकारे मी दुसरं देखील केळं सोलून घेते। तुम्ही जर माझा मनुदेवीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो नक्की बघा। त्यामध्ये शेतकरी छान असे हिरवीगार केळी तोडत होते आणि आम्ही थांबून एक घड घेऊन आलो होतो। त्याच केळाचे हे चिप्स मी आज तुम्हाला तयार करून दाखवते आहे। त्या ब्लॉगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की क्लिक करा, म्हणजेच मी रेसिपी टाकली त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। मस्त असं मी दुसरं देखील केळं सोलून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे मी 4 केळं सोलून घेते। जास्त केळं पण सोलून ठेवायचे नाही, कारण ते काळे पडतात। त्यासाठी मी 4च केळं या ठिकाणी सोलून घेतले आहे। या केळांचे आता आपण चिप्स बनवूया। चिप्सला मीठ लावण्याची मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहे। 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते। पाण्यामध्ये मीठ हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण चिप्सवर टाकणार आहोत। पाण्यामध्ये मी मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। हे पाणी मी बाजूला ठेवते। गॅसवर मी तेल तापत ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे। चिप्सच्या साच्याने केळी सरळ पकडून मी गोल गोल चिप्स तेलात टाकून घेते। चिप्स मस्त गोल्डन ब्राउन कलरचे होत नाही तोपर्यंत मी तळून घेणार आहे। केळीच्या पिठापासून मस्त अशी दशमी मी तयार करून दाखवली आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। मस्त अशी पौष्टिक उपवासासाठी दशमी तयार होते। चिप्स छान असे गोल्डन ब्राउन कलरचे तळून झालेले आहे। यावर मी जे आपण मिठाचं पाणी केलं होतं ते मी हाताने शिंपडून घेणार आहे। गॅस हा मोठाच ठेवायचा, त्यामुळे काय होतं, हे पाणी मिठाचं प्रत्येक चिप्सला लागतं आणि छान असे चिप्स तयार होतात। मिठाचं पाणी चिप्सवर शिंपडल्यानंतर 2 मिनिटं चिप्स तळू द्यायची आहे, मग ते आपण बाहेर काढून घेणार आहोत। मस्त असे चिप्स तयार झाले आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे मी तुम्हाला लांबसर चिप्स तयार करून दाखवते। चिप्सच्या साच्यावर केळं सरळ न पकडता आडवं पकडायचं आहे आणि तेलामध्ये मी दाखवल्याप्रमाणे चिप्स टाकून घ्यायचे आहे। मस्त मी लांबसर चिप्स तेलामध्ये टाकून घेतलेले आहे। हे चिप्स गोल्डन ब्राउन कलरचे होत नाही तोपर्यंत मी तळून घेते। जे चिप्स एकमेकांना चिटकले आहेत ते देखील मी वेगळे करून घेते। जर ते वेगळे केले नाही तर कुरकुरीत असं चिप्स तयार होत नाही, म्हणून ते वेगळे करून घ्यायचे आहे। चिप्सला छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। यावर मी जे मिठाचं पाणी केलं होतं ते यावर टाकून घेते
आणि 2 मिनटं पुन्हा हे चिप्स मी तळून घेणार आहे। जळगावची केळी प्रसिद्ध असलेल्या केळीपासून मी आज तुम्हाला केळीचे चिप्स कसे तयार करायचे ते आज दाखवलं आहे। हे चिप्स नक्की तुम्ही घरी तयार करून बघा, मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे चिप्स कसे झाले। असं चिप्स तळले गेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे मी राहिलेल्या केळ्याचे चिप्स तयार करून घेते। हे केळीचे चिप्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तयार केले जातात, पण आज मी तुम्हाला मिठाचेच तयार करून दाखवले आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर यावर लाल तिखट देखील तुम्ही टाकू शकता, चाट मसाला देखील यावर टाकू शकता। राहिलेल्या सर्व केळीपासून मी मस्त असे चिप्स तयार करून घेतले आहे। अगदी विकत सारखे कुरकुरीत घरच्या घरी मी आज तुम्हाला चिप्स तयार करून दाखवले आहे। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।